तर शिंदेवाडीमध्ये आपण एंट्री मारलेली आहे, उतरून घेतोय आणि सर्जेराव शिंदे इथे विचारूया आपण कोणातरी. बेटा सर्जेराव शिंदे माहिती आहे का तुला? हां खाली जायचं आहे. हां शाळा लागेल खाली. ओके तर थँक्यू बेटा. चला आपण कोण? मी बिंदूचा भाऊ. हां अच्छा नमस्कार नमस्कार. माझं नाव अजय. हां हां आता आपण गल्लीमध्ये आलेलो आहोत आणि बिंदूचं घरीकडे आहे. काका आता बाहेरच होते काय? हो नाना. त्यांनी घर कुठे? अच्छा हे घर. नाना कुठे? नमस्कार. तू बी आहे. नमस्कार आई. आहे बिंदूचे भाऊ. मग गाडीवरती आणली असती मी. गाडी ती मागे लावली शाळेची. घेऊ नये का वरती? इथे समोर आणू का? पण इथे गाड्या जातात काय मोठ्या? जातात कधीतरी जातात. नाही तर डिस्टर्ब होईल ते. राहू दे. आता आपण कुठे वरी चाल पहिलं. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत घरी. असं आराम करून घेतलेला आहे आणि आता ह्या घराची टूर म्हणजे बिंदूच्या घराची टूर आपले बिंदूचे बाबा करत आहेत. तर इथे वरती आलो आणि इथे वरतूनच टेरेसवर जाता जाता इथून लांबचं दृश्य दिसत आहे ते आपल्याला बाबा दाखवत होते. आणि इथे वरती आता आपण टेरेसवरती आलो आहोत. हा लांब लचक असा मोठा असा टेरेस होता. इथे आल्या आल्या पहिल्याच मनात आलं बाई इथे आपलं बॉक्स क्रिकेट खेळायला मजा येईल. बाई थंड हवा होती वरती, फ्रेश हवा. ऊन असलं तरी मस्तपैकी वारा थंडच लागत होता. आणि ह्याच टेरेसवरनंच बरंच काही लांब लांबचं दृश्य दिसत होतं. पण तिथेच समोर आपल्याला लांब असा असलेला डॅम तो ह्या टेरेसवरनं तिथे दिसत होता. छान दिसत होतं. इथून गाव पण आपल्याला पूर्णपणे दिसत होतं या साईडला. बघा तो लांब तिथे दिसतो तो डॅम्स होता. तो डॅम आपला इथे इकडून सरळ सरळ दिसत होता. चला तर आता आपण खाली जाऊया आणि आता खालून आता घराची एंट्री करूया आणि तिथला तुम्हाला घर दाखवतो. चला तर खाली आलो आपण आणि इथे समोर आपल्याला बाबा दाखवतो की गाडी इथपर्यंत येते आपली आणि गाडी इथपर्यंत घेऊन येऊ शकतो दरवाजापर्यंत. पण माझी गाडी आपल्या घराच्या मागेच मंदिर आहे, मंदिराच्या बाजूलाच गाडी लावलेली आहे. आणि आता आपण घरात जाऊया. आता ह्या घरात गेल्यावरती हा मोठा प्रशस्त हॉल आहे आणि याच हॉलमध्ये इथे कोपऱ्यात एक जी खाट दिसते म्हणजे पलंग दिसतोय. त्या पलंगवरती बिंदूचा भाऊ आहे आकाश तिथे बसलेला आहे. आणि ह्याच पॅसेजमध्ये आलं की हे टॉयलेट बाथरूम समोर आहे. तर याला नमस्कार करून आपण पुढे निघूया किचनमध्ये. किचनमध्ये आपली बिंदूची आई आहे आपल्यासाठी कांदा पोहेचा बेत करत होती. तर इथे व्हॉइस ओव्हर झालेला करतो आहे मित्रांनो, कारण इथे व्हॉइस रेकॉर्ड न झाला म्हणून ह्या किचनमध्ये मी आता इथे आलेलो. कोपऱ्यात इथं दिसत आहे आपल्याला मांडणी जिथे भांडी ठेवलेली आहेत. आता ह्या किचनमधून जातात आता परत एकदा मागे वळून तुम्हाला दाखवतो. हा जो पोटमाळा आहे या पोटमाळावरती सामान ठेवण्यासाठी बरीचशी जागा आहे इथे. परत नंतर इथे येतो आपण आता बेडरूममध्ये. तर बेडरूममध्ये पण सुंदर बेडरूम आहे मस्तपैकी छान. आणि या बेडरूममध्ये सुंदर असा झोपाळा बांधलेला आहे आणि इथे दरवाजा उघडा असल्यामुळे वारा सुसाट सुटलेला होता. मस्त मजा येते ती ह्या बाल्कनीमध्ये आल्यावरती. ह्या बाल्कनीमधून आपल्याला घराच्या मागेच इथे भैरव देवाचं मंदिर आहे जे गावचं मंदिर आहे. आणि ह्या मंदिरात आपण नंतर दर्शन घेणार होतो. म्हणजे जाताना मी ह्या देवाचं दर्शन घेऊन गेलोच आहे. आणि बाजूला आंब्याचं झाड आहे. तसंच ह्या आता मंदिरात काही प्रोग्राम होणार आहे, पालखी सोहळा होणार आहे. त्यासाठी तर बिंदूची आई आणि बिंदूचे बाबा इथे आलेले आहेत. पालखी वगैरे असेल. अच्छा आता मी तर 15-16 तारखेला भैरव देवाचाच काहीतरी प्रोग्राम आहे म्हणजे पालखी सोहळा असेल. आणि ही घरं बघा प्रत्येकाची घरं दिसतील तुम्हाला. टेरिस मस्त वरती छोटं टेरिस बांधलं आहे. आणि हा आंबा कोणाचा आहे? भरपूर आंबे आहे. हां बरोबरच चांगले आंबे आंबेच आंबे. कसं वाटलं बिंदूचं घर कमेंट करून सांगा. आता आपण थोडंसं बसणार आहे, विश्रांती घेणार, इथे निघणार आहे कारण आपला महाबळेश्वर सारखे फोर आहे. चला.
वरच्या रस्त्यात दिसतंय इथून ह्या खालच्या रस्त्यात नाही आपलं घर दिसतं. शॉर्टकट एकदम. हा शॉर्टकट झालं दिसतंय ना. ही वाट अशी गेली का सरळच आहे एकदम? नाही अशा आडवी गेली. झाडातून दिसत नाही. इथं गेलं ना ते समोर एक झाड आहे तिथे जाते कधी? हा इथे खाली ते काळं झाड आहे ना. हा 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 ती गाडी इथली. हा गाडी गेली कडनं. मग तो खालचा रस्ता वरती आंबाचं झाड आहे. हा हा तो हायवे वर तिथं आम्हाला जायचं. पूर्वी असे हा शॉर्टकट होता. आणि आता पण जातात का? आता नाही कोणी आता नाही जातो. तर मित्रांनो आता आपण निघत आहोत. आपला नाश्ता पण मस्त झालेला आहे बिंदूच्या घरी. आणि बिंदूच्या आई होते. बिंदूच्या आई बाहेर या. तर झोप पण झालेली आहे आणि बरं की म्हणजे एकदम येताना भरपूर डुलक्या खाल्लेल्या आहेत आणि मस्त जेवण पण झालेलं. आवडीच्या दोन्ही भाज्या झालेल्या आहेत. म्हणजे वांग्याची भाजी आणि माझी गवारची भाजी आवडती. थँक्यू आई. आणि बाबा थँक्यू. पण येतो मी आता निघतोय. परत येईन कधीतरी मध्ये. आता कधी वेळा फक्त मे मध्ये आम्ही असतो. तसं जरी नक्की चालू असते कुणाकडे ते मुलगा सकाळी. धनंजय. अच्छा चला मित्र जातो जाऊया आपण महाबळेश्वरला. इथून आपली सगळी मंडळी वाट बघतात. नमस्कार. मग तिथून तांबडा. नमस्कार. केला. चल मधुराणी तयार झाली इथे मस्त की अशी उभी आहे. आणि आता आपण निघतोय इथं. बाबा आले आणि आकाश आलेला आहे. बिंदूचा भाऊ. मारा हा हा वरती गेल ना लेफ्ट पहिला राईट. ओके ओके. पुढे तिकडे दुसरं गाव आहे त्या गावाकडे. नाही नाही तो कळतोय दादा. त्या येऊ त्यावेळा काय बोलतो? पाचगणीला पाचगणीला चालणार मी. वरती जाऊन मग महाबळेश्वर टर्न घेणार. नाक्यावरून जाशील का? चल बस ना मग. तू रस्ता दाखवशील. चला बाय. काय तुझं नाव? तुझं कितवीला आहे? अरे वा. शाळा कुठे? शाळा अच्छा ती पाचगणीला का? सुट्टी एक्झाम झाली पण ना? म्हणजे आता 8वीला गेला 9वीला गेला? 8वीला. ठीक आहे चल बाय. तुझं नाव काय? आदित्य. आता मित्रांनो आपल्यावर आदित्य बसलेला आहे आणि आपला थोडाफार रस्ता मिळेल त्याच्याकडनं. इथून आपण आता पाचगणीला जाणार. ते पाचगणीच्या नाक्यावर तो उतरून आपला महाबळेश्वरला निघाल. मस्त वाटलं. झोप झालेली पूर्ण. आता पूर्णपणे फ्रेश आहे. येताना खरोखर सांगतो मी म्हणजे इतक्या डुलक्या मारल्या असतील सांगा नको. हा इकडे कुठं आहे तो? महाबळेश्वरला. हा महाबळेश्वर ना तिकडे. आणि हे इथून अच्छा हे समोर पाचगणी. अच्छा चल आदित्य थँक्यू. आणि सबस्क्राईब केलं आपलं चॅनल याने. चल परत भेटू. चल बाय बाय. थँक्यू. बाय बाय. तर आपण इकडून मित्रांनो निघतोय आता महाबळेश्वरला. जास्त महाबळेश्वर पॅरिस पॉईंट. चला. छान झोप झाली आहे आणि मस्तपैकी काढा पण प्यायला. एवढा खोकला लागलेला मला म्हणजे लिटरली झोपताना खोकं होतो. त्याच्यात मी ब्लॅक टी वगैरे प्यालेलो जेव्हा नाश्ता केला तेव्हा. आणि आता जेवून झाल्यावरती मग बिंदूच्या आईने आपला काढा दिलेला आहे आणि त्या काढ्यामुळे थोडा जो आराम मिळाला घशाला. घशा अजून पण खोकवते. मला काय खायला आता भीती वाटते म्हणजे खाल्ल्यानं की लगेच खोका चालू होतो.
असा ठीक आहे. हो आता पुढे खोकला असं काय येणार नाही. आपण खाण्यावरती पण कंट्रोल केलं पाहिजे. काय खायचं काय नाही खायचं ते बघायला पाहिजे. आता चला आता इकडं महाबळेश्वर पॉईंटला जातो आहे. आपली मंडळी तिकडे वाट बघतायत. तर आपण डायरेक्ट तिथे भेटूया. चला मित्रांनो चला. आपण आलो आहोत हिल स्टेशनला. आयुष्यात पहिल्यांदा इथे मी आलो आहे महाबळेश्वर. ते पण पळत पळत बघणार आहे असं होणार आहे. आता उद्या एक लग्न आहे निलेशच्या गावात. तर तिकडे आपण लग्नाला जाणार आहोत. आणि आज ॲक्च्युली महाबळेश्वर फिरायचा प्लॅन होता. पण आपलाच प्लॅन जरा उलटा झाला. त्याच्यामुळेच सगळी गोची झालेली आहे. जर मी आजारी पडलो नसतो तर हा प्रॉब्लेम झाला नसतो. असा स्वतःचा राग येतो कधी कधी. असं का होतं. चलो ठीक आहे. सुट्टी फुकट गेली ना घरात बसून. ती फिरून गेली असती तर वाईट न वाटलं असतं. इथं घरात बसून फुकट सुट्टी घेतली मी ऑफिसमध्ये. लॉस गेट लॉस. चला ठेवतो. भेटू परत महाबळेश्वरला मार्केटमध्ये. चला आता 2 मिनटावरतीच आहे. आणि आपला डेपो इथे जवळ कुठेतरी दाखवते. डेपोजवळ आपण पोचणार आहोत. आणि आपली मंडळी डेपोच्या जवळ मार्केटमध्ये आहे. आता हा रस्ता जातो. हा रस्ता. डेपो कुठे डेपो 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 इकडे ना. चला म्हणजे बरोबर झालं. आपण आपलं स्थानक आहे. अच्छा तिकडे महाबळेश्वर स्थानक लिहिलं आहे. डेपो इथेच असावा. येस. आणि डेपोच्या उजवीकडे इथे ह्या मार्केटमध्ये मंडळी आहेत. यांना कॉल करावा लागेल का. एवढं मोठं मार्केट आहे. कुठे शोध नाही ना. याला कॉल करायला पाहिजे. तिथे साईडला गाडी घेऊया. तर मित्रांनो आता ते समोरच तिकडे आराम रेस्टॉरंट आहे. तिथे गेले ते लोक. आणि आता आपण आपल्याला हा नो एंट्री आहे. मग आपल्याला तिथे टाकायला लागेल गाडी. आणि तिथून हा लेफ्टने फिरून त्या साईडला जागा. बरोबर दादाने सांगितलं की नो एंट्री आहे. म्हणून गाडी इथून टाकायला लागणार. अच्छा हे बघा आराम रेस्टॉरंट. आराम शुद्ध शाकाहारी इथे आहे. गाडी कुठे लावायला लागेल. अरे मेरा बच्ची मोर्या आलेला आहे. कसा मोर्या मजा केलेली आहे. हां सगळे जेवत आहेत. तू जेवला. चल जरा गाडी इथे लावली आहे. मला कुठेच गाडी विचारायची लावली चालेल काय. त्या तेच विचारायचं होतं पार्किंग आहे की नाही. ते पार्किंग नाही गाडीला. पार्किंग करू शकत नाही बाईक. गाडी पलीकडच्या बाजूला मागच्या साईडला. अच्छा बरं मी आलो. हां ये. मग तिकडे चालत यायला लागेल तुला. चप्पल नाही घातली. जेवला का तू. का तर मित्रांनो आपली मंडळी आपल्याला मिळालेली आहे. ते राजभैया आहे. आमची सुनबाई ताई नीलू आहे बाबा. आणि आपला छोटू आहे. हाय हाय. अरे काय ॲक्टर दिनेश बोलिया राजू बायको. ही बायको बघा लांबून दिसेल नंतर जवळ वांगा नको. काय 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 केलं तुम्ही लोकांनी आज. आज काय नाही. आज फिरलो फक्त. म्हणजे घरातलं फक्त असं इथून तरी जेवायला झालं. नाही फिरलो बाहेर. फिरलात ना. म्हणजे स्पॉट कसे स्पॉट मला मी पहिल्यांदा आले. स्पॉट मस्त मस्त आहे. म्हणजे काय काय स्पॉट आहेत बघायला. म्हणजे काय बोलता तू. सावित्री ना. सावित्री पॉइंट बघितला. एलिफंटा पॉइंट बघितला. छान आहे. पण बोटिंग कुठे. बोटिंग बोटिंग जायचं. आपला गाईड राजू गाईड. हो राजू गाईड. नाही निलेश गाईड. राजू गाईड. आपला पुढचा प्लॅन काय. इथून पुढे आम्ही जाणार आहोत टाकोळ्याला. टाकोळ्यावरती आपण मस्त बोटिंग करणार आहोत. बोटिंग आहे ना. बस आणि पूर्ण एन्जॉय होणार आहे. बघू आता पुढे. आजच्या दिवसात तेवढी एन्जॉयमेंट भेटली तरी माझ्यासाठी हा ब्लॉगसाठी बनवला.
आजच्या ब्लॉगमध्ये जेवण आणि आरामपेक्षा दुसरं काय मिळालं नाही म्हणजे मजा करायला. बाकी त्रास 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 असा झालेला. तर आता मित्रांनो इकडं आम्ही तापायला जाणार आहोत. आता ह्यांना जेवण घेऊ द्या आणि मी ते मस्त आता परत एकदा गरम ब्लॅक कॉफी मागवलेली आहे. चला तर मित्रांनो जेवण झालेलं आहे सगळ्यांचं आणि जेवण आम्ही निघालो आहे. आणि माझ्या पुढे दिसतंय आपला निलेश रायडर आणि माझी भाची बसली तिकडे. तर ते दोघं माझ्या पुढे दिसत आहेत जाताना आणि मागून आपली गाडी आहे त्या गाडीमध्ये बाकीची मंडळी आहेत बसलेली आहेत. तर इथून आपण चाललो आहे तापोळ्याला आणि माझ्याबरोबर मागे बसलेला आहे मोर्या. हा हा. तर मोर्या पप्पाबरोबर राईड करायला बसलेला आज तापोळ्यापर्यंत. ठीक आहे मान्य आहे पण मला भिजायचं नाहीये. भिजणार नाही तुम्ही. गेले गेले गेले. अरे बापरे मोरे तर लांबच गेला एकदा. कोण तुमच्यातलं कोण आहे? अच्छा नीलू जाणार ना. तू नाही जा ना. काय नाही एकदम